पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. संजय राऊत हा पांढरा पायाचा माणूस आहे. अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मिन्नतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत. गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खातं आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतोय. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलंय, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन. त्याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक होऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसते. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे. संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे. आज शिवसेना संपवलेली आहे. पहिले नेते काढले, मग आमदार आपल्या पक्षातून काढले, खासदार काढले, मंत्रिपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले. आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं काम होतं आहे. याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले. आता या लोकांचा काय स्वार्थ आहे? हे कशा करता जात आहे? याचं मूळ कारण या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षातल्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही. कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही. यांचे जे चापलुसी करतील, याचे जे पाय पडतील राऊतचे, त्यांचंच हे पुढे नाव करत असतात. त्यामुळे हे होणारच होतं आणि ते होणारच आहे. जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे. संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर होते, त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली होती आणि आज यांनी नाराज असल्याचा दावा केला. मी तुम्हाला पहिलेच बोललो, पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो. जळगावमध्ये आले ना, तो 5चे 5 आमदार पडले. मी तुम्हाला बोललो होतो. काल आमच्यावर टीका करून दिली. सांगायचा अर्थ असा आहे की पेन चालून बाळासाहेबांची मर्जी जिंकली, खासदारकी मिळवली. यांचं पक्षामध्ये काय काम आहे? जे पक्षामध्ये आम्ही रात्रंदिवस घासतो, जो कार्यकर्ता आता खाली काम करतो, त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे. आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते, तेव्हा पक्ष टिकून असतो. हे मेहनत करतच नाही. हे येऊन खांद्यावर असा रुमाल टाकायची ॲक्टिंग, बाळासाहेबाचं सारखं गालाला हात लावायची ॲक्टिंग, एवढाच माहीर येतो. मिठ्ठू आहे मिठ्ठू. गिरीश महाजनांवर टीका करताना म्हटले आहे की गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे दलाल आहे. 10 पिढ्या आल्या तरी ते आमचा पक्ष संपवू शकणार नाही. अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का? जो माणूस 7 वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो, जो माणूस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं काम करतो आहे आणि त्या माणसाला पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे, त्या तू कधी आयुष्यामध्ये निवडून आला नाही, तुझी लायकी काय आहे बोलायची? मूळ त्याची स्वतःची लायकी त्यांनी ओळखावी आणि मग कोणावरही टीका करावी.